विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर ईज जिओग्राफी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. आपण या आधीच्याच या व्हिडिओमध्ये नकाशा वाचन केलेले होते. त्याच्यामध्ये नकाशावर आधारित 2 प्रकारचे प्रश्न असतात. एका प्रश्नामध्ये मध्ये तुम्हाला जो देशाचा आराखडा दिलेला असतो तिथे विविध माहिती भरायची असते आणि मध्ये तुम्हाला दिलेल्या नकाशाच्या माहितीच्या आधारावर प्रश्न विचारलेले असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. तर या नकाशामध्ये तुम्हाला भारताचा आराखडा दिलेला आहे. भारताच्या नकाशामध्ये तुम्हाला 6 गोष्टींची माहिती भरायची आहे. त्यातलं पहिलं आहे थरचे वाळवंट, दुसरं लडाख केंद्रशासित प्रदेश, तिसरं 0 ते 20% नागरी लोकसंख्या असलेले पूर्वेकडील राज्य, नंतर भारताच्या अतिउत्तरेकडील सफरचंद उत्पादक राज्य, नंतर चेन्नई बंदर आणि शेवटचं तुम्हाला माहिती द्यायची आहे कन्याकुमारी पर्यटन केंद्र. तर चला या बघूया आपल्याला ही माहिती भारताच्या नकाशाच्या आराखड्यामध्ये कशा प्रकारे भरता येईल. भारताच्या नकाशा आराखड्यामध्ये तुम्हाला थरचे वाळवंट दाखवायचे आहे. तर थरचे वाळवंट राजस्थान या राज्यामध्ये आहे. राजस्थान इकडे गुजरात आणि तिकडे पंजाब हरियाणा या राज्यांच्या मध्ये राजस्थान राज्य आहे. तर राजस्थानचा बराचसा क्षेत्र जे आहे ते वाळवंटी आहे आणि याला थरचे वाळवंट किंवा थार डेझर्ट असेही म्हटले जाते. हा प्रश्न परीक्षेत या पद्धतीने विचारू शकतात की भारतातील उष्ण वाळवंटी प्रदेश दाखवा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील शीत वाळवंटी प्रदेश बघितलं. त्याच्यामध्ये आपण लडाखचं बरंचसं क्षेत्र हे शीत वाळवंटात दाखवलेलं होतं. यावेळेस लडाखवर जो प्रश्न आहे तो लडाख केंद्रशासित प्रदेश दाखवा या पद्धतीचा आहे. तर तुम्ही कोरोप्लेट मेथड म्हणजेच छाया पद्धतीचा उपयोग करून लडाख हा केंद्रशासित प्रदेश दाखवू शकता. हा केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरपासून वेगळा करण्यात आला आणि तुम्हाला दिलेल्या आराखड्यांमध्ये राज्यांच्या सीमारेषा असल्यामुळे लडाख हा केंद्रशासित प्रदेश दाखवणे अगदी तुम्हाला दाखवणे सोपी आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये भारतामध्ये 0 ते 20% नागरी लोकसंख्या असलेले पूर्वेकडील राज्य सांगायचे आहे. तर ते आहे आसाम. आसाम नॉर्थ ईस्टकडचं आहे. 0 to 20% अर्बनायझेशन स्टेट ॲट द ईस्ट ऑफ इंडिया. तर आसाम तुम्ही दाखवू शकता. चौथी गोष्ट दाखवायची आपल्याला भारताच्या अतिउत्तरेकडील सफरचंद उत्पादक राज्य. याच्यामध्ये हे जम्मू काश्मीर आणि त्याच्याखाली थोडं हिमाचल प्रदेश ही दोन्ही महत्त्वाची सफरचंद उत्पादक राज्य आहे. ॲपल प्रोडक्टिंग स्टेट ॲट नॉर्थ मोस्ट ऑफ इंडिया. त्यानंतर चेन्नई बंदर तामिळनाडू राज्याची राजधानी चेन्नई हे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील सर्वात महत्त्वाचे बंदर आहे. चेन्नई पोर्ट आणि शेवटचं दाखवायचं आपल्याला कन्याकुमारी पर्यटन केंद्र. तर अगदी भारताचं दक्षिणेकडचं जे टोक आहे, एक विशिष्ट सूचीचा उपयोग इथे करा तुम्ही. तर दक्षिणेकडे अगदी भारताचं दक्षिणेकडचं जे टोक आहे तेच आहे कन्याकुमारी पर्यटन केंद्र, कन्याकुमारी टुरिस्ट सेंटर. प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपण बघूया खालील ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. येथे कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे आपल्याला सांगायची आहे, पण आपण 5ही प्रश्नांची उत्तरे इथे बघूया. ॲमेझॉन नदी खोऱ्याच्या उंचीची कक्षा सांगा. तर सगळ्यात पहिले उंची जी मीटरमध्ये दिलेली आहे सूचीमध्ये त्याचं निरीक्षण करा. वेगवेगळ्या रंगांसाठी वेगवेगळी उंची दिलेली आहे. तर हिरवा रंग हा 0 ते 200 मीटर उंचीचं क्षेत्र दर्शवतो. तर ॲमेझॉन नदीचे जे खोरे आहे हे पण या हिरव्या रंगामध्ये आहे. तरी आपल्याला उत्तर लिहिताना असे लिहावे लागेल की ॲमेझॉन नदी खोऱ्याची उंचीची कक्षा ही 0 ते 200 मीटर इतकी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 ॲमेझॉनचे खोरे कोणत्या 2 उच्चभूमीच्या दरम्यान आहे. तर ॲमेझॉनचं जे खोरं आहे याच्या उत्तरेकडे गियाना उच्चभूमी आहे आणि दक्षिण पूर्वेकडे ब्राझील उच्चभूमी आहे. तर आपल्याला उत्तर लिहिताना असे लिहावे लागेल की ॲमेझॉन नदीचे खोरे हे गियाना उच्चभूमी आणि ब्राझील उच्चभूमी या 2 उच्चभूमीच्या दरम्यान आहे.
प्रश्न क्रमांक 3, पिको दी नेब्लिना पर्वत शिखराची उंची किती आहे? तर पिको दी नेब्लिना हे ब्राझीलच्या उत्तर पश्चिमेकडे असलेले ही उंचीचं साईन आहे. तर पिको दी नेब्लिना हे ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर आहे आणि त्याची उंची आहे 3014 मीटर. याचं उत्तर लिहिताना तुम्ही लिहा, पिको दी नेब्लिना पर्वत शिखराची उंची 3014 मीटर इतकी आहे. त्यानंतर कटिंगा क्षेत्र ब्राझीलच्या कोणत्या दिशेस आहे? सगळ्यात पहिले कटिंगा हे क्षेत्र बघा. तर हे कटिंगा जे क्षेत्र आहे हे ब्राझीलच्या उत्तर पूर्वेकडे आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर लिहिताना लिहायचं, कटिंगा क्षेत्र ब्राझीलच्या उत्तर पूर्व दिशेस आहे. त्यानंतर ब्राझीलच्या दक्षिणेस कोणता गवताळ प्रदेश आहे? तर ब्राझीलचा दक्षिण जे क्षेत्र आहे हे क्षेत्र येथे पंपास हा गवताळ प्रदेश आहे. पंपास गवताळ प्रदेश ब्राझीलच्या दक्षिणेकडे आहे. मग उत्तर लिहिताना लिहा, ब्राझीलच्या दक्षिणेस पंपास हा गवताळ प्रदेश आहे. तशा प्रकारे 5 प्रश्नांची उत्तरे तुम्ही इथे देऊ शकता. आता परत आपण नकाशा वाचनामध्ये बघू. ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. याच्यामध्ये कोणतेही 4 प्रश्नांची उत्तरे किंवा माहिती तुम्हाला नकाशात भरायची असते. इथे 5 प्रश्न दिलेले आहे, 6 प्रश्न दिलेले आहे. त्यातला पहिला आहे, कोंडोर पक्षी ब्राझीलमध्ये कुठे आढळतो ते आपल्याला दाखवायचं आहे. त्यानंतर दुसरं, ब्राझीलच्या अतिउत्तरेकडील विरळ घनता असणारे राज्य. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, ब्राझीलच्या अतिदक्षिणेकडील सोयाबीन उत्पादक राज्य. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, व्हिक्टोरिया बंदर आपल्याला दाखवायचे आहे. त्यानंतर 5वं, रिओ दी जानेरिओ पर्यटन स्थळ कुठे आहे ते आपल्याला दर्शवायचं आहे. आणि 6वी बाब जी दाखवायची आहे ती आहे ब्राझिलिया विमानतळ. ब्राझिलिया हे ब्राझीलची राजधानी आहे. तशा प्रकारे आपण ही माहिती नकाशामध्ये दाखवणार आहोत. ब्राझीलच्या नकाशामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला दाखवायचं आहे कोंडोर पक्षी. कोंडोर पक्षी हे ब्राझीलच्या एक वैशिष्ट्य आहे. हा अति उंच उडणारा आणि आकाराने फार मोठा असा पक्षी आहे. तो ब्राझीलच्या उत्तर पश्चिमी क्षेत्रामध्ये आढळतो. म्हणजे ब्राझीलच्या आपण वायव्येकडे याचे क्षेत्र दाखवू शकतो. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या प्रश्नामध्ये दाखवायचं आहे ब्राझीलच्या अतिउत्तरेकडील विरळ घनता असणारे राज्य. याच्यामध्ये आपण पारा आणि मारानहाओ हे दाखवू शकतो. पण येथे मी एक राज्य दाखवलेलं नाही, अमापा म्हणून पाराच्या वरचं ते राज्य तुम्ही नक्की दाखवा. हे विरळ जनसंख्येचं अतिउत्तरेकडील राज्य होईल अमापा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे ब्राझीलच्या अतिदक्षिणेकडील सोयाबीन उत्पादक राज्य. हे आहे रिओ ग्रांडे दो सुल. जिथे आपण पंपास गवताळ प्रदेश दाखवला होता तेथे सोयाबीन उत्पादक हे ब्राझीलचं राज्य आहे. त्यानंतर आपल्याला दाखवायचं आहे व्हिक्टोरिया बंदर. तर ब्राझीलच्या पूर्व किनारी क्षेत्रामधील हे महत्त्वाचं बंदर आहे. व्हिक्टोरिया एका सांकेतिक चिन्हाने हे तुम्ही दर्शवू शकता. व्हिक्टोरिया बंदर दाखवण्यासाठी जे सांकेतिक चिन्ह आहे ते तुमच्या पुस्तकातही तुम्ही बघू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे रिओ द जानेरिओ पर्यटन स्थळ. तर तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पुस्तकामध्ये जे येशू ख्रिस्ताचा जे स्टॅच्यू आहे ती ब्राझीलची एक ओळख आहे आणि ते रिओ दी जानेरिओ येथे स्थित आहे. तर हे झालं पर्यटन स्थळ रिओ दी जानेरिओ. त्यानंतर आपल्याला दाखवायचं ब्राझिलिया विमानतळ. ब्राझीलची जी राजधानी आहे तिथेच ब्राझिलिया हे विमानतळ आपण दाखवू शकतो. एका विमानाचं सांकेतिक चिन्हाचा उपयोग करून ब्राझिलिया विमानतळ तुम्ही दाखवू शकता. तर सांकेतिक चिन्ह आणि इन्कॉर्पोरेट मेथड म्हणजेच छायांकन पद्धतीचा वापर करून तुम्ही नकाशामध्ये अशा प्रकारे माहिती दर्शवू शकता. प्रश्न क्रमांक 4 आता आपण बघणार आहे दिलेल्या भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. इथेही आपल्याला 4 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. तर याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे विंध्य पर्वत कोणत्या नदी खोऱ्याचा जलविभाजक आहे? तर इथे सगळ्यात पहिले
विंध्य पर्वत हे तुम्हाला माहीत पाहिजे, ते ही विंध्य पर्वतश्रेणी आहे. तर या विंध्य पर्वतश्रेणीच्या दक्षिणेकडे ही नर्मदा नदी आहे आणि उत्तर दिशेला आणि इकडे गंगा नदी आहे. आणि गंगा नदीला मिळणाऱ्या ज्या सगळ्या उपनद्या आहे, चंबल आहे, बेतवा आहे, सोन आहे, या सगळ्या नद्या इथून विंध्य पर्वतश्रेणीकडनं गंगा नदीच्या दिशेने वाहत जातात. म्हणजे गंगा नदी आणि नर्मदा नदी या दोन मुख्य नदींचा जलविभाजक झाला विंध्य पर्वत. म्हणून उत्तर लिहिताना आपल्याला असं लिहावं लागेल की विंध्य पर्वत, नर्मदा नदी आणि गंगा नदी या नदीखोऱ्यांचा जलविभाजक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, द्वीपकल्पातील वरील दक्षिण वाहिनी नदीचे नाव काय आहे? तर द्वीपकल्प पेनिन्सुलारमधली हे रिजन आहे. इथली जी दक्षिण वाहिनी नदी आहे ती आहे गोदावरी. तर गोदावरी नदीचा उगम नाशिकच्या त्र्यंबकेश्वरच्या इथे होतो आणि ही दक्षिण वाहिनी वाहून पुढे ती आंध्र प्रदेशमध्ये प्रवेश करते आणि शेवटी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. म्हणून याचं उत्तर होईल गोदावरी नदी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठारादरम्यान असलेल्या पठारांची नावे लिहा. तर या संबंधित माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पठाराशी सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ मिळेल. त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर हे अरवली पर्वत आहे आणि अरवली पर्वतापासून इकडे छोटा नागपूर पठार. तर ह्या दरम्यान असलेले जे विविध पठार आहे यांची नावे आपल्याला सांगायची आहे. तर सगळ्यात जवळचं जे अरवली पर्वताच्या पूर्वेकडे जे आहे ते आहे मेवाडचे पठार आहे. त्यानंतर दुसरं आहे मालवा पठार आहे, बुंदेलखंड पठार आहे, बाघेलखंड पठार आहे. तर अशा प्रकारे ही पठारांची नावे तुम्ही इथे लिहू शकता. त्यानंतर चौथं, पूर्व घाटातील शिखराचे नाव सांगा. तर पूर्व घाट सगळ्यात पहिले तुम्ही याच्यामध्ये पश्चिम घाट आणि पूर्व घाट याच्यामध्ये कन्फ्युजन ठेवू नका, कारण बरेच जण याच्यामध्ये कळसुबाई किंवा अन्नायमुडी असे नावं लिहितात, कारण ही जी उंची शिखरे आहे ही पश्चिम घाटातली आहे. पण आपल्याला इथे विचारलेलं आहे पूर्व घाटामधली उंच शिखर कोणतं आहे. तिथे तुम्ही महेंद्रगिरी हे उंच शिखर बारीक असं नाव असेल, तर महेंद्रगिरी हे तुम्ही उंच शिखर पूर्व घाटातलं लिहू शकता. त्याचं उत्तर होईल महेंद्रगिरी. त्यानंतर सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेने वाढत जाते? तर सगळ्यात पहिले सह्याद्री पर्वत हे महाराष्ट्रापासून आपण बघितलं होतं दक्षिणेपर्यंत केरळापर्यंत ते पसरलेलं आहे. तर सह्याद्री पर्वताची जी उंची आहे ती दक्षिणेकडे वाढत गेलेली आहे. म्हणून आपल्याला इथे उत्तर लिहावं लागेल सह्याद्री पर्वताची उंची ही दक्षिण दिशेने वाढत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या प्राकृतिक भारताच्या नकाशाचे निरीक्षण करून या 5ही प्रश्नांची उत्तरे देऊ शकता. प्रश्न क्रमांक 4च्या मध्ये नेहमी कोणत्याही भारत किंवा ब्राझील देशाचा आराखडा तुम्हाला देण्यात येईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती भरायची असते. येथे ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरायची आहे आणि सूची तयार करायची आहे. 6पैकी 4 गोष्टी तुम्हाला नकाशात दाखवायच्या आहे, पण आपण इथे 6ही गोष्टी दाखवू. सगळ्यात पहिले आपल्याला दाखवायचं आहे ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर, ब्राझीलमधील अवर्षण चतुष्कोन प्रदेश, ब्राझीलमधील महाकाय अनाकोंडा असणारा प्रदेश, त्यानंतर पंपास गवताळ प्रदेश, ब्राझीलमधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने छोटे आणि लहान राज्य दाखवायचे आहे आणि सगळ्यात शेवटी ब्राझीलची जी राजधानी आहे ती आपल्याला ब्रासिलिया दाखवायची आहे. तर चला बघूया नकाशाच्या आराखड्यामध्ये ही माहिती आपल्याला कशी दाखवता येईल. ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात सगळ्यात पहिले आपल्याला दाखवायचं आहे ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर, हायेस्ट पीक इन ब्राझील. ते एका सांकेतिक चिन्हाचा उपयोग करा आणि ब्राझीलच्या उत्तर पश्चिमेला या ठिकाणी
ब्राझीलमधील सर्वात उच्च शिखर आहे, त्याचं नाव आहे पिको दी नेब्लिना. पिको दी नेब्लिना हे नाव इथे मराठीत लिहा, तुम्ही मराठी मीडियमचे विद्यार्थी असाल तर. आणि येथे नाव हे लिहिणं आवश्यक आहे, कारण तुम्हाला येथे अपेक्षित आहे की ब्राझीलमधील सर्वात उच्च शिखराचे नाव तुम्हाला माहीत आहे, हे शिक्षकाला इथे अपेक्षित असते. त्यामुळे पिको दी नेब्लिना हे नाव इथे तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर तुम्ही नंबर 1वर हे उच्च शिखर दाखवत आहे म्हणून तुम्ही इथे नंबर 1 द्या. त्यानंतर दुसरा नंबरवर बघायचं आहे आपल्याला, दाखवायचं आहे ब्राझीलमधील अवर्षण चतुष्कोन प्रदेश, ड्रॉट कॉर्डिलॅटरल रिजन. तर हा जो रिजन आहे हा उत्तर पूर्वेला स्थित आहे या ठिकाणी. तर येथे एका छायापद्धतीचा उपयोग करून पण हे क्षेत्र तुम्ही दाखवू शकता. आणि इथे तुम्ही नंबर 2वर दिलेला आहे, तिथे नंबर 2 लिहा. तर हा झाला ब्राझीलमधील अवर्षण चतुष्कोन प्रदेश. त्यानंतर नंबर 3 मध्ये तुम्हाला दाखवायचं आहे ब्राझीलमधील महाकाय ॲनाकोंडा आढळणारा प्रदेश. तर ॲनाकोंडा जो साप आहे तो ब्राझीलमध्ये ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातही आढळतो, तसेच पॅन्टनल हे जे दलदलीचं क्षेत्र आहे येथेही आढळतो. 2 ठिकाणी आपण ह्या सांकेतिक चिन्हाद्वारे ब्राझीलमधील महाकाय ॲनाकोंडा दाखवलेला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर आपण दाखवलेलं आहे रिजन वेअर ॲनाकोंडा आर फाउंड. तर हे चिन्ह जिथे आहे तिथे तुम्ही 3 क्रमांक दोन्ही ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर नंबर 4वर दाखवायचं आहे आपल्याला पंपास गवताळ प्रदेश. तर पंपास ग्रासलँड जे आहे ते ब्राझीलच्या अगदी दक्षिणेकडेचं क्षेत्र आहे. ते इथे मी एका फोटोचा उपयोग केला आहे, पण तुम्हाला तो करता येणार नाही, म्हणून तुम्ही छाया पद्धतीचा उपयोग करून हे क्षेत्र विशिष्ट रेषांचा उपयोग करू शकता. उभ्या किंवा आडव्या रेषांचा उपयोग करूनही हे क्षेत्र तुम्ही दाखवू शकता. त्यानंतर 5व्या क्रमांकावर दाखवायचं आपल्याला ब्राझीलमधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने छोटे किंवा सगळ्यात लहान राज्य. तर ते आहे सेर्गिपे. तर हे राज्य ब्राझीलच्या उत्तर पूर्वेय किनारी क्षेत्रावर मध्ये आहे. तर इथे 5 नंबरवर तुम्ही हे दाखवलेलं आहे. तर पेन्सिलने पूर्ण हा क्षेत्र डार्क करूनही तुम्ही दाखवू शकता. आणि छाया पद्धतीचा उपयोग करून पेन्सिलचा जेव्हा तुम्ही उपयोग करणार तेव्हा रेषा छोट्या मोठ्या चौकोन काढून, चेक्स काढून, त्याला भरून या पद्धतीने पण तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने छाया पद्धतीने हे नकाशांमध्ये ही माहिती दर्शवू शकता. इथे स्मॉलेस्ट स्टेट ऑफ ब्राझील आपण सेरेगिपे दाखवलेला आहे. त्यानंतर नंबर 6वर आहे कॅपिटल ऑफ ब्राझील, म्हणजे आपल्याला ब्राझीलची राजधानी दर्शवायची आहे. तर ब्राझीलची राजधानी एका सांकेतिक चिन्हाने पण इथे दर्शवता आली असती. आणि येथे ब्राझिलिया, तुम्हाला ब्राझीलची राजधानीचं नाव माहीत आहे हे तुम्हाला दाखवता आलं पाहिजे, म्हणून इथे ब्राझिलिया हे लिहिणे आवश्यक आहे. तर 6व्या नंबरवर आपण कॅपिटल दाखवलेलं आहे, म्हणून इथे आपण 6 नंबर टाकलेला आहे. तर अशा प्रकारे नकाशामध्ये माहिती भरताना सांकेतिक चिन्ह किंवा छाया पद्धतीचा तुम्ही उपयोग करा आणि अशाच प्रकारे सूची तयार करा, नंबरिंग करा आणि ते नंबर आणि नावे तुम्ही नकाशामध्ये लिहायला हवे. अशा प्रकारे माहिती नकाशात दर्शवणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 4च्या मध्ये नकाशा दिलेला असतो आणि त्याच्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची असतात. येथे भारताचा नकाशा दिला आहे. या नकाशाचे वाचन करून त्याखाली प्रश्नांची आपल्याला उत्तरे द्यायची आहे. तर सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे की वाहतूक सेवांचे कोणकोणते प्रकार नकाशामध्ये दिसत आहे. याचं उत्तर लिहिताना सगळ्यात पहिले आपण सूची बघू. सूचीमध्ये उत्तर दक्षिण महामार्ग, पूर्व पश्चिम महामार्ग म्हणजे महामार्ग दिलेले आहे आणि शेवटी दिलेलं आहे प्रमुख बंदरे. तर आपण याचं उत्तर लिहिताना असं लिहावं लागेल की वाहतूक सेवांचे महामार्ग आणि जलमार्ग असे प्रकार नकाशामध्ये दाखवलेले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, कोणत्या भागात रस्ते मार्गाची घनता जास्त आहे. जर भारताच्या नकाशाचे तुम्ही निरीक्षण केले तर सगळ्यात जास्त जी घनता आहे ती आपल्याला या दक्षिण भागामध्ये बघायला मिळते. याचा अर्थ भारताच्या दक्षिणेकडे जे राज्य आहे हे आहे तामिळनाडू. तर आपल्याला उत्तर लिहिताना असं लिहावं लागेल की भारतामध्ये दक्षिणेकडच्या तामिळनाडू राज्यामध्ये रस्त्यांच्या मार्गाची घनता सर्वात जास्त आहे.
नंतर प्रश्न क्रमांक 3, पूर्व किनाऱ्यावरील 2 बंदरांची नावे लिहा. तर सगळ्यात पहिले तुम्ही सूचीचं निरीक्षण करा. सूचीमध्ये आपल्याला इथे दिलेलं आहे बंदराचं एक सांकेतिक चिन्ह आहे. तर हे चिन्ह भारताच्या पूर्व किनाऱ्यावर कुठे दिसतं? भारताचा हा पूर्व किनारा आहे. इथे आपल्याला चेन्नईमध्ये दिसत आहे, त्यानंतर विशाखापट्टणममध्ये दिसत आहे आणि इकडे कोलकातामध्ये पण दिसत आहे. तर हे 3 पूर्व किनाऱ्यावरील बंदरांची नावे तुम्ही लिहू शकता. मग याचं उत्तर लिहिताना असं लिहावं लागेल, भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील चेन्नई, विशाखापट्टणम आणि कोलकाता ही 3 महत्त्वाची बंदरे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, श्रीनगर व कन्याकुमारी या 2 शहरांना जोडणारा महामार्ग कोणता? सगळ्यात पहिले श्रीनगर, इथे श्रीनगर आहे आणि सगळ्यात दक्षिणेकडचं टोक म्हणजे कन्याकुमारी. आता हे दोन्ही स्थळं जोडणारा हा जो महामार्ग आहे, तर हा महामार्ग तुम्हाला सूचीमध्ये दिलेला आहे उत्तर दक्षिण महामार्ग. तर याचं उत्तर लिहावं लागेल की श्रीनगर आणि कन्याकुमारी या 2 शहरांना जोडणारा उत्तर दक्षिण हा महामार्ग आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, भारताच्या कोणत्या भागात वाहतूक मार्गाचे जाळे विरळ आहे? या प्रश्नाचं उत्तर लिहिताना सगळ्यात पहिले भारताच्या कोणकोणत्या क्षेत्रात दुर्गम प्रदेश आहे? तर सगळ्यात पहिले आहे हा पश्चिम घाटचं जे क्षेत्र आहे, हे पश्चिम घाटचं क्षेत्र डोंगराळ प्रदेश असल्यामुळे अतिशय दुर्गम आहे, त्यामुळे इथे रस्त्याचे जाळे हे विरळ आहे. आणि दुसरी विरळ जर क्षेत्र सांगायचं असेल तर उत्तर पूर्व भाग, हा जो भारताचं उत्तर पूर्व क्षेत्र आहे हा पण डोंगराळ क्षेत्र आहे, त्यामुळे भारताचा उत्तर पूर्व भाग आणि उत्तरेकडचा हिमालयाचं जे क्षेत्र आहे, तर उत्तरेकडचं पर्वतीय हिमालय क्षेत्र जे आहे ते पण विरळ लोकसंख्येचं क्षेत्र आहे. तर अशा प्रकारे जेथे दुर्गम क्षेत्र आहे हे तिन्ही क्षेत्र भारताचे विरळ वाहतूक मार्गाचे जाळे असणारे क्षेत्र आहे. तर याचं उत्तर लिहिताना लिहावं लागेल की भारताच्या पश्चिम घाट, त्यानंतर उत्तर पूर्वीय क्षेत्रामध्ये आणि उत्तर भारताच्या हिमालय क्षेत्रामध्ये वाहतूक मार्गाचे जाळे हे विरळ आहे. आणि शेवटचा प्रश्न, पूर्व पश्चिम महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर पश्चिम महामार्ग सगळ्यात पहिले तुम्ही सूची बघा. तर सूचीमध्ये पूर्व पश्चिम मार्ग अशा हिरव्या रंगाच्या रेषेने दिलेला आहे. तर ही ग्रीन लाईन कुठे आहे? तर पूर्वेकडे पहा. तुम्ही जरा अजून झूम केलं तर एक सिल्वर नावाचं स्टेशन आहे आणि हे जे सिल्वर आहे हे आसाममध्ये येते आणि तेथून मग पुढे आसाम इकडे आणि पुढे हे वेगवेगळ्या राज्यातून हा महामार्ग चालला आहे. इकडे बिहारमधून उत्तर प्रदेश आणि थोडा MP चा भाग दिसतो आणि इकडे मग शेवटी राजस्थानचा उदयपूर. अशा प्रकारे हा पूर्व पश्चिम महामार्ग. पण आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे तो की पूर्व पश्चिम महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर पूर्व पश्चिम महामार्ग आपण इथे उत्तर लिहू, सिल्वर, आसाममधील सिल्वर आणि राजस्थानमधील उदयपूर या 2 शहरांना जोडतो. तशा प्रकारे तुम्ही नकाशाचं निरीक्षण करून याच्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे सहज प्रकारे देऊ शकता.